आमच्या मित्राची इतके बेकार काम आहेत की रातचे त्यांना डायरेक्ट 1 वाजताच भूक लागते बरं का. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज सकाळी सकाळी निघालो डायरेक्ट 360 स्पीड आपल्या निंजा S2R ला घेऊन सरळ शेडच्या दिशेने जाताना महादेव आणि मारुती रायांचं दर्शन घेतलं बरं का. रस्त्याने जाताना घुबड दिसलं बरं का. त्यानंतर सरळच आपल्या चारपदरी नॅशनल हायवेला लागलं बरं का. आपल्या चारपदरी नॅशनल हायवेवर जरा जास्त सिमेंट पडल्यामुळे रस्त्याचे नागिन डान्स करीत सरळ निघलो आपण पुढे शेडकडे. आल्यानंतर सर्वप्रथम काम म्हणजे खाद्याचे भांडे भरून घेतले बरं का. तर आता आपल्या पिल्लांना 25 दिवस कंप्लीट झालेत बरं का. 25 दिवसानंतर हे रिझल्ट आहे आपल्या पिल्लांचा. मग आपली पाण्याची टाकी रिकामी केली, ती पाण्याची टाकी पण भरून घेतली आणि सरळच आपण आलतो भयाच्या शेतामध्ये. भयानी पण काही 120च्या स्पीडनं डायरेक्टच गोरांना सनकन पाणी पाजून टाकलं. आपण शेडवर यायच्या आधीच आपल्या पाहुण्यांचं आगमन झालेलं होतं बरं का. पाहुण्यांना म्हणलं डायरेक्ट येऊन झोपले तुम्ही. मग पाहुण्याला आला खूप मोठा राग. पाहुणे डायरेक्टच बोलत नव्हते आपल्याला. आमच्या मित्रांना खूप जोरात भूक लागली होती. मग काय 1:30 वाजता डायरेक्ट आम्ही पार्टीचं नियोजन केलं बरं. आपल्याला तर काय जमत नव्हतं. मग काय शितू भाईला आश्चर्य केलं. शितू भाई डायरेक्ट आमची खिचडी करपून टाकली की राव. तुम्हाला खोटं वाटत असेल, टाइम बघा किती झालाय आणि आमची खिचडी अजून तयारच झाली नाही. नेमकी सुरुवात केली आणि तयार झाली 1 वाजता डायरेक्टच. मग काय झोपा अर्धे झालेल्या नव्हत्या. मग काय खाली बघा बघतो आपल्या तरी कॅन. जर हे यांचा पॅटर्न जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक फॉलो करून टाका की राव आता तरी.